दिव्यांग बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे। तर आता दिव्यांग बांधवांना दिव्यांग अनुदान योजनेअंतर्गत 15,000 रुपयांचे जे काही आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। या नवीन योजनेचा जे काही आज जी.आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। या योजनेअंतर्गत जे कोणी दिव्यांग बांधव असतील त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांच्या रोजगाराच्या साधन सामग्री खरेदीसाठी टूल किटसाठी जे काही आर्थिक सहाय्य आहे ते 15,000 रुपये देण्यात येणार आहे। त्यासाठी जे काही जी.आर आहे ते निर्गमित झालेला आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर यासाठी कोणते कागदपत्रे लागतात, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, अटी शर्ती आणि अर्ज तुम्हाला कसा करावा लागणार आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माहिती महत्त्वपूर्ण आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरता साधन सामग्री टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य दिनांक 28 फेब्रुवारीचा हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता। दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अंतर्भूत करून घेण्यासाठी वेळोवेळी केलेल्या अधिनियम आणि योजनांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन इत्यादी क्षेत्रात विविध योजना राबवल्या असल्या तरी दिव्यांग व्यक्तींना रोजगार, स्वयंरोजगार क्षेत्रात कमी संधी उपलब्ध आहे। सामाजिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून आणि दिव्यांग व्यक्तींच्या उद्यमतेला चालना देण्यासाठी तसेच त्यांच्या समाजाच्या मुख्य प्रवाहात अंतर्भूत करण्यासाठी ही योजना जी आहे ती आणण्यात आलेली आहे। यामध्ये दिव्यांग व्यक्तींमध्ये रोजगार उपलब्ध व्हावा, शिक्षणाची कमतरता, शारीरिक व मानसिक मर्यादा, आर्थिक पाठबळाचा अभाव इत्यादी अनेक कारणामुळे त्यांना रोजगार मिळण्यात अडचणी येतात। तसेच दिव्यांग व्यक्ती कुशल, मेहनती, सक्षम असल्या तरी रोजगाराच्या मर्यादित संधीमुळे त्यांनी मागे राहतात। अनेक दिव्यांग व्यक्तींना ITI वगैरे संस्थांकडून कौशल्य असूनही सुद्धा त्यांच्या जी काही नोकरी आहे त्यांना मिळण्यात अडचणी येते। त्यालाच अनुसरून आता ही जी काही योजना आहे त्यांनी आणलेली आहे। या माध्यमातून त्यांना जे काही स्वतःचा व्यवसाय असेल किंवा रोजगार असेल ते या ठिकाणी उभा करू शकतात। या माध्यमातून ही जी काही योजना आहे ती आणण्यात आलेली आहे। या प्रस्तावित योजनेमुळे प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना केवळ रोजगारच नव्हे तर त्यांचा व्यवसायसुद्धा उभा राहणार आहे। शासन निर्णय दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 मधील तरतुदी आणि दिव्यांग धोरण 18 मधील प्रमुख उद्दिष्टे तसेच सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप नवनवीन कौशल्य शिकण्याची गरज विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या नवीन योजनेत सदर शासनानुसार मान्यता मिळालेली आहे। तर योजना काय आहे तर दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार साधन सामग्री घेण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे। या अंतर्गत त्यांना 15,000 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। योजनेचा उद्देश जर पाहिलं तर प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःचा व्यवसाय स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या साधनासाठी उपकरणासाठी अर्थसहाय्य प्रदान करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। आणि स्थानिक पातळीवर लघुउद्योग सेवा सुरू कराव्यास प्रोत्साहन देणे हा सुद्धा एक उद्देश आहे। त्यानंतर या ठिकाणी योजनेसाठी निकष कशा पद्धतीचे असणार आहे। योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रकारासाठी लागू राहील। लाभार्थ्याचे वय 18 पेक्षा कमी नसावे। सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा 15,000 रुपयेपर्यंत तुम्हाला अर्थसहाय्य मिळणार आहे। शासकीय प्रशिक्षण संस्था प्रशिक्षण अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलं असेल तर ते सुद्धा यासाठी पात्र असणार आहेत। आणि प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे। लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने शिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीसाठीच वापरले गेले पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा। कागदपत्रामध्ये विविध नमुन्यातील अर्ज तुम्हाला समोर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल, तिथे मिळून जाईल। आधार लिंक असलेलं तुमचं UTID कार्ड, दिव्यांगत्व प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट, त्यानंतर प्रशिक्षण असेल तर तिचं सर्टिफिकेट, प्रशिक्षण घेतलं असेल तर डोमिसाईल सर्टिफिकेट, साधन सामग्री, आवश्यक साहित्याची यादी आणि आधार संलग्न बँक अकाउंट। तर हे अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स आहे। आता परिशिष्ट अंतर्गत तुम्हाला अर्जाचा नमुना मिळून जाईल। बाकीचे जे काही अटी शर्ती आहेत तुम्ही पाहू शकता। जी काही समिती आहे त्यांच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करावा लागेल। जिल्हा कार्यालयाकडे तुम्हाला अर्ज करावा लागेल, त्याची सखोल तपासणी होईल, छाननी होईल आणि नंतर पात्र लाभार्थ्याचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल। याची समितीसुद्धा असणार आहे। दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी जिल्हा परिषदचे CO याचे अध्यक्ष असतील। यामध्ये समितीमध्ये कोण कोण असणार आहे पाहू शकता। CO जिल्हा परिषदचे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक आयुक्त, त्यानंतर महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्राचे आणि दिव्यांग कल्याण विभागाचा जिल्हास्तरीय अधिकारीसुद्धा याच्यामध्ये असणार आहे। अशा पद्धतीचे 5 जणांची समिती असणार आहे। आणि समितीने मान्य केलेले पात्र लोकांची यादी मान्यतेसाठी आणि निधीच्या मागणीसाठी आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडे सादर करतील। आणि त्यानंतर दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडून जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांना DBTद्वारे जी काही निधी आहे जमा करण्यात येईल। त्यानंतर निधी वितरित केल्यानंतर 1 महिन्यांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी लाभार्थ्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन
लाभार्थींचा व्यवसाय सुरू केल्याची म्हणजे कन्फर्म करतील त्यांनी व्यवसाय सुरू केला की नाही. आणि एका वर्षामध्ये कमीत कमी 2 वेळा तिथे भेट देणं त्यांना गरजेचं आहे. सर्व व्यवसाय सुरू आहे की नाही अशा पद्धतीचे ते पाहू शकता तुम्ही. जे काही अटी शर्ती आहे ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. हा GR तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. अधिक सविस्तर तुम्हाला माहिती जर वाचायची असेल तर ते सुद्धा पाहू शकता. तसेच आता जे काही आर्थिक सहाय्य व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याची वसुलीसुद्धा इथे त्यानंतर पाहू शकता. अधिक इतरही माहिती तुम्ही इथे वाचून घेऊ शकता. अशा पद्धतीची मित्रांनो दिव्यांग कल्याण योजना आहे. आता अर्जाचा नमुना पाहू शकता. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारीच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे. तुमच्या जिल्ह्याचे नाव, विषय पाहू शकता. व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री घेण्यासाठी अर्थसहाय्य. आता यामध्ये वैयक्तिक माहिती भरायची आहे. पूर्ण नाव मराठी आणि इंग्रजीमध्ये. त्यानंतर तुमचा पत्तासुद्धा येणार आहे. जन्मतारीख, वय, वर्ष किती आहे, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, त्यानंतर जेंडर म्हणजे लिंग पुरुष आहे की स्त्री, विवाहित स्थिती, दिव्यांगत्वाचा प्रकार, टक्केवारी किती आहे तुम्हाला सर्टिफिकेटवरती किंवा UDIवरती मिळून जाईल. प्रमाणपत्राचा क्रमांक, त्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स आणि व्यवसाय कोणता तुम्ही करणार त्याची माहिती, व्यवसायाचे स्वरूप उदाहरणार्थ किराणा दुकान, हस्तकला, शिवणकाम, संगणक सेवा म्हणजेच तुम्ही आपल्यासारखा सेवाकेंद्र CSC सेंटरसुद्धा इथे तुम्ही दाखवू शकता. जर तुम्ही दिव्यांग असाल ते सुद्धा इथे त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे 15,000 रुपये मिळणार आहे. कागदपत्रे जर पाहिलं तर या ठिकाणी आधार लिंक असलेले UDID प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी दाखला, आदिवासी प्रमाणपत्र, प्रशिक्षण प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, टूल किट खरेदी केल्याचं बिल आणि शेवटचं आधार लिंक असलेलं पासबुक, अर्जदाराचे घोषणापत्रसुद्धा पाहू शकता. अशा पद्धतीची मित्रांनो हे माहिती होती. जे कोणी ओळखीचे मित्र असतील त्यांच्यामध्ये माहिती शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.